नमस्कार मित्रांनो, MX मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. जो देश पातळीवर कोट्यावधी लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, तो विषय म्हणजे 8वा वेतन आयोग. आजचा हा व्हिडिओ केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि 65 ते 70 लाख पेन्शनधारकांसाठी आशेचा एक नवा किरण ठरणार आहे. सध्याची महागाई आणि वाढते खर्च पाहता 7व्या वेतन आयोगाची मर्यादा आता संपत आली आहे. शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा खर्च ज्या वेगाने वाढला आहे, त्या तुलनेत सध्याचा पगार अपुरा पडू लागला आहे. म्हणूनच 8व्या वेतन आयोगाच्या रूपाने एक ऐतिहासिक पगारवाढ आणि आर्थिक क्रांती उंबरठ्यावर उभी आहे. आजच्या या विशेष भागात आपण फिटमेंट फॅक्टर, नवीन किमान वेतन, एरियर्सची रक्कम आणि कौटुंबिक युनिटमध्ये होणारे मोठे बदल यावर सखोल विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दिलेली प्रत्येक माहिती तुमच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय प्रशासकीय व्यवस्थेत दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची पुनर्रचना केली जाते. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू झाला होता आणि आता नियमानुसार 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 वर्षांतील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यास आपल्याला लक्षात येते की महागाईचा निर्देशांक CPI प्रचंड वाढला आहे. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सुरुवातीला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता, परंतु पेट्रोल डिझेलचे किमती, खाद्यपदार्थांचे दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरभाडे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता हाताबाहेर गेला आहे. आजच्या काळात 18,000 रुपये किमान वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला आपले कुटुंब सन्मानाने चालवणे अशक्य झाले आहे. म्हणूनच कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 8व्या वेतन आयोगाची स्थापना करून त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे. हा केवळ पगार वाढवण्याचा प्रश्न नसून कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रश्न आहे. वेतन आयोगामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणक ज्याचा वापर करून जुन्या मूळ वेतनाचे रूपांतर नवीन मूळ वेतनामध्ये केले जाते. 7व्या वेतन आयोगाच्या वेळी हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. यामुळे किमान वेतन 7,000 रुपयांवरून 18,000 रुपये झाले होते. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. कर्मचारी संघटनांची आग्रही मागणी आहे की 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा किमान 3.00 ते 3.25 च्या दरम्यान असावा. जर सरकारने 3.00 चा फिटमेंट फॅक्टर स्वीकारला तर सध्याचे 18,000 रुपये किमान वेतन थेट 54,000 रुपये होईल आणि जर 3.25 चा फॅक्टर लागू झाला तर किमान वेतन 58,500 रुपयांपर्यंत जाईल. याचा अर्थ असा की कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सुरुवातीचा पगारच 58,000 रुपयांच्या घरात असेल. ही वाढ केवळ खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारातही मोठी भर घालणारी ठरेल. या बदलामुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. यावेळी एक नवीन संकल्पना चर्चेत आहे, ती म्हणजे मल्टी लेयर फिटमेंट. 7व्या वेतन आयोगात सर्वांना एकच 2.57 चा फॅक्टर देण्यात आला होता, ज्यामुळे उच्चपदस्थ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्यातील वेतनाची दरी वाढली होती. ही तफावत दूर करण्यासाठी 8व्या वेतन आयोगात श्रेणीनुसार फिटमेंट फॅक्टर देण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावानुसार स्तर 1 ते 5 मधील कर्मचाऱ्यांसाठी 3.00 फिटमेंट फॅक्टर असू शकतो. मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी 3.1 ते 3.2 आणि उच्च स्तरावरील लेव्हल 17 ते 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 3.25 फिटमेंट फॅक्टर दिला जाऊ शकतो. यामुळे ज्यांच्यावर जबाबदारी जास्त आहे त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये, प्रमोशनमध्ये आर्थिक लाभ अधिक स्पष्टपणे दिसून येईल. या रचनेमुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक 3% वेतनवाढ मिळते, परंतु कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की ज्या वेगाने महागाई वाढते त्या तुलनेत 3% वाढ अत्यंत तोकडी आहे. संघटनांची प्रमुख मागणी आहे की वार्षिक वेतनवाढ ही किमान 5% ते 60% दरम्यान असावी. जर ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्याच्या संपूर्ण नोकरीच्या काळात त्याच्या मूळ वेतनात होणारी वाढ ही चक्रवाढ पद्धतीने म्हणजेच कंपाऊंडिंगने खूप मोठी असेल.
यासोबतच जेव्हा 8वा वेतन आयोग लागू होईल तेव्हा तुमचा सध्याचा महागाई भत्ता DA मूळ वेतनात विलीन केला जाईल। याचा अर्थ असा की नवीन पगार सुरू होताना DA 0% सुरू होईल। सुरुवातीला DA 0 बघून घाबरायचे कारण नाही, कारण तुमचे मूळ वेतन आधीच 54,000 किंवा 58,000 झाले असेल, ज्यामुळे तुमच्या हातात येणारा एकूण पगार 7व्या आयोगाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त असेल। पुढील काळात जसजशी महागाई वाढेल तसतसा महागाई निर्देशांकानुसार DA वाढत जाईल। वेतन ठरवताना कुटुंब एकक हा निकष सर्वात महत्त्वाचा मानला जातो। आतापर्यंत वेतन आयोगामध्ये 3 सदस्यांचे कुटुंब, पती, पत्नी आणि 2 मुले म्हणजे सरासरी 3 युनिट्स ग्राह्य धरले जात होते। मात्र आजच्या भारतीय सामाजिक परिस्थितीत बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वृद्ध वयोवृद्ध आई-वडिलांची जबाबदारी असते। आई-वडिलांचे औषधोपचार, आहार आणि त्यांची देखभाल हा कर्मचाऱ्याच्या खर्चाचा मोठा भाग असतो। म्हणूनच 8व्या वेतन आयोगासाठी असा प्रस्ताव आहे की कुटुंब एककाचा निकष 3 वरून 5 वर नेण्यात यावा। यामध्ये कर्मचारी, पत्नी, 2 मुले आणि आई-वडील यांचा समावेश असेल। जर 5 सदस्यांचा खर्च गृहीत धरून वेतन संरचना ठरवली गेली तर घर भाडे भत्ता, HRA, प्रवास भत्ता, TA आणि इतर भत्त्यात मोठी वाढ होईल। हा बदल मानवी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरेल, कारण यामुळे कर्मचाऱ्याला आपल्या पालकांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल। आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया। हा आयोग कधी लागू होणार आहे? सरकारची तयारी काय आहे? 5 ते 16 मार्च 2026 पर्यंत MyGov पोर्टलवर जनतेकडून आणि कर्मचाऱ्यांकडून विविध सूचना मागवण्यात आल्या आहेत। ही मुदत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याच सूचनांच्या आधारावर आयोग आपला अंतिम मसुदा तयार करणार आहे। 2027 मध्ये न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाचा अंतिम अहवाल येणे अपेक्षित आहे। या प्रक्रियेसाठी साधारण 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। जरी अहवाल 2027 मध्ये आला तरी 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्हली लागू होण्याची दाट शक्यता आहे। जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना मागील 18 ते 24 महिन्यांची थकबाकी म्हणजेच एरियर्सच्या स्वरूपात मोठी रक्कम मिळेल। कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम 2 ते 4 लाख तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 10 ते 15 लाखांच्या घरात असू शकते। ही एक प्रकारची आर्थिक लॉटरीच ठरेल। जेव्हा 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात वाढ होते तेव्हा त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो। लोकांकडे पैसा आल्यामुळे त्यांची खरेदी क्षमता वाढते। 1. रिअल इस्टेट। हक्काच्या घराचे स्वप्न पाहणारे कर्मचारी नवीन घरांची खरेदी करतील, ज्यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळेल। 2. ऑटोमोबाईल। दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होईल। 3. बाजारपेठ। दैनंदिन गरजांच्या वस्तूंपासून ते चैनीच्या वस्तूंपर्यंत सर्वच क्षेत्रांत मागणी वाढेल, ज्यामुळे उद्योगधंद्यांना तेजी येईल आणि सरकारचा GST म्हणजेच GST महसूलही वाढेल। थोडक्यात सांगायचे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणे हे केवळ त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासासाठी इंजिनचे काम करेल। 65 ते 70 लाख पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग म्हणजे सन्मानाने जगण्याचा आधार आहे। निवृत्तीनंतर वाढत्या वयानुसार औषधांचा खर्च वाढतो। फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे पेन्शनमध्येही त्याच प्रमाणात वाढ होईल। ज्यांना सध्या 20,000 पेन्शन मिळते त्यांना नवीन आयोगामुळे 50,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय पेन्शनधारकांसाठी आरोग्य सुविधा अधिक सुलभ आणि मोफत करण्याची मागणीही जोरात आहे। CGHS सुविधेचा विस्तार करून प्रत्येक पेन्शनधारकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा या आयोगाचा एक मुख्य अजेंडा असू शकतो। तर मित्रांनो, 8वा वेतन आयोग हा खऱ्या अर्थाने एक आशेचा किरण आहे। किमान वेतन 54,000 ते 58,500 रुपये होणे, वार्षिक वाढ 5 ते 7% मिळणे आणि कुटुंबाची व्याख्या बदलणे हे सर्व मुद्दे मान्य झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सुसह्य होईल। जानेवारी 2026 पासून मिळणारे एरियर्स हे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अनेक आर्थिक अडचणी दूर करतील। तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या सहकाऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला समजलेच असेल। ही माहिती केवळ तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्रामवर आणि फेसबुकवर हा व्हिडिओ किंवा माहिती आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा। तुम्हाला काय वाटते? फिटमेंट फॅक्टर 3.25 असावा की त्यापेक्षा जास्त? तुमच्या मागण्या काय आहेत? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।